नमस्कार, आपण पाहताय वॉइस ऑफ इंडिया न्यूज आणि आपण आहात माझ्या सोबत मी आहे सलीम सलीम. पाहूया मुंबईतील काही महत्त्वाच्या घडामोडी. नमस्कार, मी निशाद. व्हॉइस ऑफ इंडिया न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या सचिवांनी काढलेल्या इतिवृत्तानुसारही अद्याप कार्यवाही न झाल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचारी आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समितीची ठाम मागणी आहे. प्रलंबित प्रश्नांवर तातडीने तोडगा काढा. त्यांची प्रमुख मागणी: 1 जानेवारी 2016 पासून 7वा वेतन आयोग लागू कराच आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला कायमस्वरूपी लेखाशीर्ष मिळालेच पाहिजे. कर्मचाऱ्यांचा निर्धार एकच: मिळालेच पाहिजे, झालेच पाहिजे. पाहुयात सविस्तर बातमी. सुरळीत सुरू असताना मात्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील वित्त संचालक यांनी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागासोबत आणि पाणी पुरवठा स्वच्छता विभागासोबत एक मार्गदर्शनपर मागितलेल्या पत्रामध्ये त्यांनी त्या मार्गदर्शन आलेल्या पत्राचा चुकीचा अर्थ काढून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना 1982 चे पेन्शन रूल्स रेग्युलेशन लागू नाही अशा प्रकारचा एक अतर्क काढून त्या पत्राचा अर्थ काढून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद करण्याची कार्यालयीन टिप्पणी या खात्याचे सर्व सदस्य सचिव यांच्याकडे टाकली आणि तेव्हापासून हा सर्व गोंधळ निर्माण झाला. डिसेंबर 2025 पासून तर आतापर्यंत जे आमचे जवळपास 200-250 कर्मचारी सेवानिवृत्त झाले. अनेक कर्मचारी मृत्यू झाले. त्यांना सेवानिवृत्ती वेतन आणि कुटुंब निवृत्ती वेतन मिळालेलं नाही आणि कुठल्याही वेळा या कर्मचाऱ्यांची 14,000-15,000 कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद करण्याची धमकी या वित्त संचालकांनी दिल्यामुळं आज आम्हाला नाईलाजाने राज्याच्या कानाकोपऱ्यातून आज 80 वर्षाचे सेवानिवृत्त कर्मचारी या ठिकाणी धरणे आंदोलनावर बसलेले आहे. हे आमच्या आंदोलनाचा आज पहिला दिवस आहे आणि यावर जर शासनाने या 2 अधिकाऱ्यांना निलंबित केलं नाही आणि आमच्या पेन्शन मधला जर संभ्रम निर्माण केला नाही तर आम्हाला या ठिकाणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना घेऊन बेमुदत आंदोलन करावं लागेल. एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो.